हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। नवीन दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली होती। आता दिवस पण गेलाय। आरवी रडते काय काय हे आरवीची त्रास देते। तर दिवस छान गेला, सुट्टीचा दिवस होता त्यामुळे मम्माने आरवी सोबत दिवस घालवला, घरातली कामं केली, व्हिडिओ काढलीच नाही आहे ना। आणि आत्ता वाजले 7 वाजलेत आणि आत्ताशी ब्लॉग शूट करायला घेतलाय। तिला झाले गरम, त्यामध्ये म्हणते राऊंड मारायला घेऊन चल, आणि आत्ताच घरात आली आहे ना बाबू। तर आता स्वयंपाक करायला घेतलाय। सासूबाई दिसत नसतील, सुट्टी माझी असते, पण आधी सासूबाईंनी ठरवलेलं असतं ह्या आठवड्यात कुठं जायचं। तर त्या गेल्या बाहेर, आता अजून तरी आल्या नाही, काय माहीत कधी येतील, नो आयडिया। तो कुकर लावलाय। आरवीने केस बघा कशी विस्कटलेत माझे। दिवस होता बुधवारचा दिवस। आरवी मध्ये खूप जास्त त्रास देत होते, म्हणून तिला इथं आजीपाशी नादवली आणि मी माझी कामं करण्यासाठी घेतली होती। मी सांगितलं की एक दिवस घरी असेल की तिची अशी इच्छा असते की कंटिन्यू तिला घेऊन बसावं, आणि आता इथे स्वयंपाकाला लागले होते। नेहमीप्रमाणे सकाळची आठवड्याची ठरलेली जी साफसफाई होती ती करून झाली होती। त्याच्यानंतर आराम करून झाला होता आणि आता डायरेक्टली ब्लॉग शूट करण्यासाठी घेतला होता। मी सांगितलं की आमचं रुटीन जे आहे, तर जे संडेला असायचं ते आता बुधवारी असतं, पण आज काही नॉनव्हेज वगैरे केलं नव्हतं, कारण ऑलरेडी 1-2 दिवस अगोदर नॉनव्हेज झालं होतं, म्हणून आजचा जो बेत होता तर व्हेजमध्येच होता। तर व्हेजमध्ये काय करावं असं डोक्यामध्ये होतं। सकाळपासून तर काही झालं नाही, कोणी वेळेवर घरी नसल्यामुळं, त्याच्यामुळे मग संध्याकाळच्याच टाईमला ठरवलं काय बेत करायचा असं, आणि त्यासाठी मी एक साईडला कुकरमध्ये बटाटे लावून ठेवले ते, म्हटले आज वडापावचा बेत करू म्हणून। तांदूळ ठेवले निवडून, इतकी जास्त घाण झाली त्याच्यामध्ये, चाललाय गोंधळ, तर त्यामुळं। आणि आता म्हटले पटकन जाऊन कढीपत्ता घेऊन येते, फ्रेश कढीपत्ता असेल ना तर चांगला वास येतो। तर वडेपावाचा बेत ठरलाय खरा, पण अजून पावाला आलेला काही नाही दिसत। सासूबाई पण आलेल्या दिसत नाही। सासूबाई येईल तेव्हा आल्या। बस की आतमध्ये। हा, फिरायला कुठं? मी फिरायला नाही चालले बाबा। मम्माला इथे ना आपल्या लिंबाच्या झाडापाशी कढीपत्ता आहे ना, तो घेऊन दे। तू नको येऊ बिना चप्पलच्या, आरवी सगळं पायाला खडे टोचतात। झाडाला लिंबाच्या झाडाला कढीपत्ता आहे ना, असं नसतं। हो, आपल्या इथे ना छोटंसं कढीपत्त्याचं झाड दिसतं, छान बवरलंय ते, पण बघ फुटलंय चांगलं, मध्ये पार गेलं होतं। इथं बघा, हे दिसत असेल ह्याचं कारल्याचा वेल, दोन्ही घेऊन जाते। आणि लिंब चांगले आहेत, लिंब दिसत असतील इथं इथं, असे सगळे लिंब लागलेत आतमध्ये। सासूबाई न चुकता ह्या झाडांना पाणी घालतात, पण बिचारे माझे दुसरे झाडे दाखवते। चल आरवी, का सिमेंटमध्ये पाय घालती तू? हे झाड तर इथं राहिलंच नाही, असं झालंय। त्यानंतर हे झाड पण त्याच अवस्थेत सुरकटले पूर्णपणे, आणि त्यानंतर इथे हे सुद्धा असंच झालंय। बहुतेक झाडं करपलेत है ना बाबू। मग हे पण असं, पण हे झाड आपलं असं झालंय। तू पाणी नाही देत का झाडांना? ते बघ बरं दिसतंय झाड, त्यामध्ये पाणी देते की नाही? हो ना, दररोज पाणी द्यायचं मामा नसताना। चल चल घरात जाऊ, चल चल, चणे खाऊन घे, चल। बाहेरून कढीपत्ता घेऊन आले आणि बाकीची झाडं दाखवली। या वर्षीच्या उन्हामुळे सर्व झाडं माझी करपून गेली। ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं। काही झाडं जी आहेत तर आहे असं म्हणायला पण राहिलेली नाही। आणि आता इथे घेतली होती मी बटाट्याची तयारी करण्यासाठी, म्हणजे जे आतमध्ये वडापावचं सारण असतं तर ते तयार करण्यासाठी। त्यासाठी इथं हिरवी मिरची सर्व दांडे काढून घेतले, पण एक प्रॉब्लेम झाला वडापाव केल्यानंतर की ह्या हिरव्या मिरच्या दिसत असेल एकदम पोपटी, बिलकुल तिखट नाही। बऱ्याचशा टाकल्या पण वडापाव बिलकुल तिखट नव्हता, आणि वडापाव थोडासा असं तिखट असाच छान लागतो, तर तो थोडासा प्रॉब्लेम झाला। आणि आता इथे हिरवी मिरची, मीठ, त्यामध्ये थोडंसं जिरं आणि आलं घालून घेतलं, आणि लसूण विसरले होते तर तो इथं करण्यासाठी घेतला होता। सासूबाई काही आल्या नव्हत्या, काही आयडिया नव्हती कुठं काय, मोबाईल काही घेऊन गेलेल्या नव्हत्या, त्यामुळे फक्त अंदाज लावत होते कुठे गेले असतील, काय गेले असतील। आणि आल्यानंतर समजलं की आई आणि त्या कुठंतरी बाहेर गेल्या होत्या, त्यांचं दोघींचं काहीतरी काम होतं तर त्याच्यासाठी।
तर तोपर्यंत मी आपलं माझं इकडं स्वयंपाक चालला होता. घरी त्या असल्या का मग मी सांगते की काय करायचं काय नाही, दोघींच्या मदतीने होतं. दिसत असतील आता आल्या होत्या आणि त्यांना म्हटले की बाहेर जे पाववाला येतो तर त्यांच्याकडनं पाव घ्या म्हणून. तर इथं 4 लाद्या घेतल्या पण काही उपयोग झाला नाही. मी नेहमी सांगते की आमच्या घरामध्ये पावाचे पदार्थ असतील तर खायला कंटाळा करतात. त्यामुळे मी करायला सुद्धा कंटाळा करते. त्यांचं असं असतं की वडेपाव वगैरे केलं तर ते फक्त वडा भाजी म्हणून करत जा, बाकी चपात्या वगैरे सर्व करत जा. 4 लाद्या घेतले होते, म्हटले खातील एक दिवस सर्वजण आवडीने. किती दिवसाने केला असेल मलाच आठवत नाही की लास्ट टाईम मी वडेपाव कधी केला असेल. सर्वजण आवडीने खाणारे असेल ना तर करायला सुद्धा मजा येते. नाहीतर मग असं वाटतं नकोच, त्यापेक्षा आपले दररोजचं जे रेग्युलर साधं जेवण आहे, डाळ भात चपाती वगैरे, तर तेच करावं. तर आता इथे माझे बटाटे शिजले होते आणि इथं ह्या दोघीजणी बसल्या होत्या. कुठून आल्या होत्या सर्व चौकशी केली, काहीतरी बाहेर दोघींचं काम होतं आणि त्याच्यासाठी ठरवून गेले होते. इथे आल्याबरोबर ह्यांचा चहा ठेवला होता. चहाचा टाईम नव्हता त्यामुळं मला असं वाटलं की आता चहा घेणार नाही, पण कुठूनही आले तरी त्यांना चहा लागतोच. तर अशी ही माझी संध्याकाळची चाललेली गडबड. म्हटले डाळ भाताचा कुकरसुद्धा लावून घ्यावा, नुसतं वडेपावने काही होणार नाही. पण वडेपाव काय त्यांचा चपातीशिवाय सुद्धा झाला नाही. मी आरवीसाठी ज्या 2-3 चपात्या केल्या होत्या त्यातल्या सासऱ्यांनी एक, मिस्टरांनी एक, करताना थोडीशी वाढूनच केली होती. अशा 3 केल्या होत्या. एक 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 प्रत्येकाने खाली. पाव काही बाकीच्यांनी खालेच नाही. मिस्टरांनी बळबळ पाव कसे तरी खाले आणि चपाती सासऱ्याने तर खालीच नाही. तर असा गोंधळ होतो, त्यामुळं करायला कंटाळाच येतो, असं वाटतं नकोच करायला. आणि इथं आता बटाटे साफ करून घेतले, सर्व सालं वगैरे काढून घेतली, मसाला तयार झालेला होता. तर आजचा मेनू होता वडापावचा. आज म्हटलं नॉनव्हेजला सुट्टी, तर त्यामुळे आणि नेमकीच मयुरी आणि आई पण आली होती आणि कालच्याला शॉर्ट व्हिडिओ पाहिली तुम्ही अपलोड केलेली. अशी व्हिडिओ मला का सुचली किंवा मी कशामुळे मला असं आयडिया आली की अशी व्हिडिओ काढावी, तर ते पण पुढे सांगेलेत की अचानक ह्या व्हिडिओची आयडिया काढली दिवसभरामध्ये. असं माझ्याबरोबर थोडंसं एक गोष्ट झाली की मला त्याच्यामुळे त्या व्हिडिओची आयडिया आली. खूप वेळा असं म्हटलं जातं की शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला कशा सुचतात किंवा कशा रिलेटेड असतात, तर त्याच संदर्भात गप्पा मारत असताना इथे माझी भाजी चालली होती. पण झाला गडबड असं की एक विसरत जायचे. आता इथे दिसत असेल मी विसरली होते हळद टाकण्यासाठी आणि ते नंतर लक्षात आलं की अरे हळदच घातलेली नाही म्हणून. तर इथं सासूबाईने थोडंसं जुगाड केलं, बटाटा बाजूला केलं, थोडंसं तेल घातलं आणि त्यामध्ये हळद टाकली. तर असं होतं गोंधळात गोंधळ. तर गप्पा मारत असताना माझं थोडंसं बटाट्याकडे दुर्लक्ष झालं आणि तिखट तर बिलकुल झाला नव्हता. टेस्ट ठीक होती पण तिखट नसेल तर माझ्या काही खायला, पण त्यामध्ये माझी चुकी नव्हती कारण मिरच्याच तिखट नव्हत्या, तर त्याला मी काय करणार. वड्यांची तयारी चालली. जाऊ नाही घे वडापाव टेस्ट करू. थोडंच राहिले, 2 मिनटं होतील. तर मेन काम मेन काम आहे तिथं झाले बटाटा तयार करणं. तर त्यांना म्हणले तोपर्यंत वडे मला स्लाइस करून द्या. बाप हे कमी झाले, हळद मी टाकायलाच विसरले, वरून थोडी टाक, पांढरं दिसतंय. पटापट आरवी तर आईची घरी चालली होती घरी जाण्यासाठी, कारण म्हटली प्रतीक्षा एकटीच आहे तर ती कंटाळेल, तर त्याच्यासाठी म्हणून अगं म्हटले एक तर खाऊन जा, बऱ्यापैकी तयारी झालेलीच आहे तर त्याच्यासाठी. इथे दोघींना चकत्या करण्यासाठी बसवलं होतं. आरवीचं बघा ताट घेऊन बसली होती. जे काम बाकीच्यांना करायचं असतं तर ते काम तिला करायचं असतं. दररोज एकटी खूप जास्त कंटाळते आणि कधीतरी मी घरी असते त्यामुळे तिला खूप जास्त आनंद होतो. आणि मी सांगितलं की बुधवारची जी सुट्टी असते की माझं जे पहिलं रुटीन आहे ते चालतं. मग निवांत उठणं, आराम करणं, दुपारची झोप, घरातली कामं, तर ह्या सर्व गोष्टी चालतात. तर आता इथे तेलसुद्धा कढईमध्ये घालून ठेवलं आणि त्याचप्रमाणे मैत्रिणींसोबत गप्पा मारणं, थोडासा वेळ घालवणं. तर असाच आजचा दिवसभर गप्पा गोष्टींमध्ये चालला होता. आणि त्याच्यामध्ये एका मैत्रिणीला फोन केला होता की काय चाललंय, कसं चाललंय. तर ती मला असं म्हटली, अगं तब्येत एकदम बिघडली, कणकणी आल्यासारखं झाले. तर म्हटले का अगं दवाखान्यात वगैरे जाऊन यायचं म्हणून. तर ती म्हणते नाही अगं खूप थकल्यासारखं झाले. तर हा विषय जो आहे तर मी शॉर्ट रिलेटेड बोलते. तर तिला मी म्हटले की दवाखान्यात जाऊन यायचं. ती म्हटलं जाऊन आले पण सध्या काम वगैरे खूप जास्त पडत असल्यामुळं वैतागल्यासारखं होतं. तर त्याच्यावरूनच कालचा शॉर्ट होता. म्हटलं असं का गं. तरी म्हटली घरामध्ये सध्या खूप जास्त पाहुणे आलेले आहेत आणि दरवर्षीच येतात. म्हटले कोण. तर ती म्हटली माझ्या 3 नंदा, त्यांची मुलं, तर ही सर्वजण आलेली आणि दररोज
आल्यानंतर काही नाही काही ठीक आहे, साहजिकच आहे, माहेरी आल्यानंतर काही नाही काही स्पेशल मेनू वगैरे होणारच. पण म्हणले इतकं जास्त काम पडतं की सर्वांचं कामाचा एकदम लोड आल्यामुळं थकल्यासारखं होतं, कणकणी आल्यासारखं होतं. म्हटले कोणी मदत करू लागत नाही का? तर ती म्हणते नाही, फक्त खाणं बसणं एवढंच चाललेलं असतं, त्यामुळे मला खूप वैतागल्यासारखं झालेलं आहे. आता माझं माणसाल तर माझ्या सासूबाई किती माणसं वगैरे आली तर मला मदत करतात, एकटीवरती कधीच अशी वेळ आलेली नाही. तसं ती म्हणते माझ्या सासूबाई काहीच करत नाही, नंदा पण निवांत बसलेले असतात, फक्त ऑर्डर असतात हॉलमध्ये बसून हे आण ते आण. तर मग असं तिच्या बोलण्यातून असं वाटलं की खरंच तिला आज बरं नसावं, त्यामुळं कालचा मला शॉर्ट आहे तर तो सुचला. असं मी म्हणत नाही, मी सुद्धा उद्या कोणाची तरी नणन म्हणून जाणार आहे, मला सुद्धा भावजय मोठेपणा सांगत नाही. पण समोरच्याचं एवढं आजारी पडेल एवढं एखाद्याचा जीव घेतला नाही, पण आपण कुठं माहेरी गेल्यानंतर थोडा तरी समोरच्याचा विचार केला पाहिजे की ही सुद्धा व्यक्तीच आहे, हिला सुद्धा त्रास होऊ शकतो. तर ह्या सर्व गोष्टींचा आणि बऱ्याच ठिकाणी असं बघायला भेटते, शेजारी वगैरे सुद्धा पाहते ना, तर अक्षरशः वैतागून जातात. माहेराला आलो तरी समोरच्या व्यक्तीचा विचार केला पाहिजे. आणि सहज असं बोललं जाणारं वाक्य की आमच्या घरी पण आम्हाला कामं असतात. ठीक आहे, एक दिवस यायचं की समोरच्याला आपला कंटाळा येईल एवढंही करू नये माणसाने. तर असं कालची व्हिडिओ होती आणि त्याच्यावरती खूप साऱ्या कमेंट होत्या इन्स्टाला की आमची सुद्धा अशीच परिस्थिती आहे. म्हणजे हे कुठंतरी रिलेटेड आहे, सर्वांना लागू होईल असं. आता आईची घरी जाण्याची तयारी झाली होती, हळदी कुंकवाचा टाईम होता, त्यामुळे सासूबाईंनी हळदी कुंकू दिलं आणि त्याच्यानंतर दोघी जणी निघून गेल्या. आम्ही पुढचे वडे होते तर ते तयार करून घेतले घरी जाण्यासाठी. चल वाट ठेवायचं असेल तर बघा, नाही नको घेऊन जातो जाते, कसं काही उपयोगाचं नाही. चल मी पण घेते, मी गॅस चालू आहे. आईला निरोप दिला आणि आता इथे राहिलेले वडे होते तर ते सुद्धा तळून घेत होते. तर या बाबतीत मी स्वतःला खूप लकी समजते. खूप वेळा असं म्हणतात की जास्त कौतुक सांगू नये नजर लागते, पण माझ्या सासूबाई ज्या आहेत तर कधीच माझ्या एकटीवर टाकत नाही. सर्व गोष्टी पाहुणे वगैरे असेल किंवा कधी आजारी असेल तरी समजून घेतात. तर कुठंतरी हे मनाला बरं वाटतं की अशी परिस्थिती माझी नाही, पण आणि अशी कोणाची नसावी. पण सासूबाईंनीच नाही, पण काही नंदा असतात की त्या खूप मी पाहिलेले शेजारी सुद्धा. मी नंदांना नाव ठेवत नाही, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा कोणाची तरी ननंद आहे, मला सुद्धा भावजई आहे. पण समोरचा आजारी पडेपर्यंत सुद्धा केलं नाही पाहिजे, प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. हा व्हिडिओ ज्याच्यापर्यंत पोचेल, काही काय ना बॅड कमेंटसुद्धा येतील, तू ज्ञान नको वाटू किंवा काय वाटू, पण मला जे वाटलं ते मी पर्सनली बोलले. आणि असंही नाही की फक्त तुम्हालाच बोलते, मी ही गोष्ट माझ्यावरती सुद्धा घेते की मी सुद्धा कोणाची तरी ननंद आहे. आणि माझ्या नंदेचं म्हणसाल तर मी कधीही त्याविषयी बोललेली नाही किंवा काय नाही, मी नेहमी सासूबाईंचं कौतुक करते. पण प्रत्येक नाती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मनासारखे असतात असं नाही, त्यामुळे जी पटत नाही त्याविषयी न बोललेलंच बरं. तर असं आता इथे किचन वाटा साफ करून घेतला, बऱ्यापैकी स्वयंपाक झालेला होता आणि वडे करत असताना सर्व गॅसवरती सांडलेलं होतं तर ते सुद्धा क्लीन करून घेतलं. आणि आरवीचं जे नाचणी सत्व होतं तर ते त्या दिवशी थोडंच केलं होतं आणि बऱ्यापैकी संपत आलं होतं, म्हणून नाचणी भिजायला घातली होती. तर ती सुद्धा बांधून ठेवली, म्हटले मोड येतील तर त्याच्यासाठी. पण गोंधळ असा झाला, 4-5 दिवस पावसाचा वाट बघत होते, पाऊस काही आला नाही. आणि ज्या दिवशी नाचणी भिजायला घातली तर त्याच्याच दिवशी म्हणजेच आजचा व्हिडिओ बुधवारचा आणि गुरुवारच्या दिवशी इतका जास्त पाऊस झाला की ऊन नावाचा प्रकारच नव्हता, त्याच्यामुळे तो थोडासा गोंधळ झाला. नाचणी मला सुकायला घालण्या वाचून. तर आता बघू कसं होतंय. आणि आता इथे जेवणासाठी बसलो होतो तर सांगितल्याप्रमाणे मिस्टरांना बळबळ ओरडून कसे तरी 2 पाव खाले. म्हटलं चपात्या केल्याच नाही तर देऊ कुठून, तरी पण त्यांनी आरवीसाठी जी केली होती एक्स्ट्राची झालेली त्यांनी एक घेतली आणि सासऱ्यांनी एक घेतली. एक चपाती कशी करणार आरवीची म्हणून अशा 3 झालेल्या होत्या आणि त्यांना 2 पाव दिले होते. सासऱ्याने तर खालेच नाही, त्यामुळे असं वाटतं नकोच करायला, जे आपलं रेग्युलर जेवण आहे तर तेच करू देत, तेच खातील, भाजी चपाती असेल ते. आणि आता इथं सर्वांनी जेवणाचा आनंद घेतला. सर्वांना वॉर्निंग असते की कमीत कमी आठवड्यातला 1 दिवस तरी असा असू दे की सर्वांनी सोबत जेवण करू. जेवण झाल्यानंतर सर्व भांडी वगैरे घासून घेतले आणि त्याच्यानंतर आंबा होता तर तो कट करून दिले. म्हणले दररोज तर काही कोणी वेळेत नसतं, आज तरी सर्वजण एकत्र मस्त मिळून खातील. झालं, किचन वाटा क्लीन केला. हे बघा किचन वाटा, भांडी झालेत आणि इथं मँगो, तर ह्यांची चालली गडबड. आंबे कट केलेत, घ्या तुम्ही पण घ्या, बाकीच्यांना पण देते. तर 10:30 वाजलेत, झोपायचा टाइम झाला. छान गोड आहेत, दिवसभर काही कोणी जागेवर नसतं म्हणून म्हटले संध्याकाळच्या टाइमला सर्व असतं. या तुम्ही पण खायला. वडेपाव खाऊन झाल्यावरती आता आंबे खायला. वडेपाव आता खायला बोलवलंच नाही, वडेपाव खायला सगळ्याला लई भूक लागली होती, त्यामुळे खायला संपून गेले. आणि मोजकेच असल्यामुळे आता कसं आंबे आहेत अजून पण आहे तिथं, त्यामुळे म्हणजे या खायला. आले तर पुरतील का? सर्वजण आले तर पुरतील का?
घ्या तुम्हाला पण, बाकीच्यांना पण सीझन देते. आहे, आपण परत आणू या एखाद दिवशी आमच्या घरी. पण आमच्या साईडला नाहीच आहे, विकतच आणलेले हा, झाडं वगैरे सीझन- नाही. सीझन मला आहे. उलट लोणचं करण्यासाठी कैरी हवी तर ती मला भेटत नाहीये, आणि मार्केटला जाणं मला पॉसिबल नाही जॉबमुळे. असं झाली माझी गडबड. बघा आज एक बुधवाराला आला, कुठं गेला कुठं काही समजत कळालंच नाही. नाही. उद्या पुन्हा 8 दिवस माझी ड्युटी चालू. तर थोडं पाणी पहिलं खाते आणि थोडं पाणी गरम करते, जरा पाय ठेवते. खूप तवे दुखतात ते पायाचे. बरं वाटतंय जरा पाणी पाय टाकून बसले, जरा लिंबाने सोडते, नसते काळे काळे झाले ते. फील होत आहे ना मला हे असं पाणी घेतल्यामुळं. आणि ते चप्पल अशी पट्ट्यांचे असल्यामुळं तिथं नुसतं काळे काळे पट्टे पडले. ते वाजले पावणे 11 वाजले. 15 मिनिटं डायरेक्ट झोपून घेणार, म्हणजे झोप व्यवस्थित होती. हे सर धुतले ते, तर त्यामुळे तेच बसत पण सारखेच निघतात. ते कपडे इस्त्री मारायचे, ते उद्या ते टॉप घालून जायचे. 8 दिवस झाले टॉप घालून जायचे, ते इस्त्रीच होत नाही. म्हटले 2 टॉप इस्त्री मारून ठेवते, म्हणजे उद्या सोपं पडेल तेवढंच. तर असा सुट्टीचा दिवस आता संपत आला होता. दुसऱ्या दिवसाची तयारी सुरू झाली होती. म्हणजेच आता इथे टॉप इस्त्री करण्यासाठी घेतला होता. एक दिवस येतो तसा निघून जातो. आठवडाभर ज्या दिवसाच्या सुट्टीची वाट बघतो तो कसा जातो कसा येतो समजत सुद्धा नाही. पण तरी आठवडाभर वाट बघणं चाललेलंच असतं. दररोज आराम भेटायचा, दररोज झोप भेटायची, घरचं जे रिलॅक्स जीवन होतं ते भेटायचं. त्यामुळे त्याची किंमत नव्हती. पण आता कधीतरी भेटतंय तर त्याचं व्हॅल्यू वाटायला लागली, आणि छान वाटतंय काहीतरी वेगळं जरा म्हणून. आणि सर्व झाल्यानंतर म्हटलं चला स्वतःसाठी थोडीशी नेलपेंट पण लावून घेऊ, दिसली होती म्हणून, तर त्याच्यासाठी. तर असं दिवसभराचा चाललेला गोंधळ गडबड, पण छान वाटते. दररोज त्याच गोष्टी घडत गेल्या तर बोर वाटायचं, त्याची किंमत राहिली नव्हती. पण आता हळूहळू कळतं की आराम आपल्या घराची. असं मी म्हणायची खूप वेळा की असं वाटतंय घरापासून लांब जावं, कंटाळा आलं. ह्या गोष्टी तर बोलूच नाही. जेव्हा घरापासून आपण लांब जातो तर तेव्हा त्या घराची असणारी किंमत कळते, घरात असणाऱ्या माणसांची किंमत कळते. थोडक्यात सांगायचं झालं तर आरवी त्रास द्यायची. तर असं वाटायचं हे आरवीना खूप वैताग देते, कुठेतरी बाहेर गेलं ना परवडत. पण आता वेळ भेटत नाही ह्याचं वाईट वाटतं. किंवा आपण सहज मिस्टरांना बोलून जातो की कधी तुमचं काय सारखं कंटिन्यू घरात असतं, पण आता त्यांना सुद्धा स्वतःला द्यायला टाईम भेटत नाही, किंवा आपल्यालाही स्वतःला द्यायला टाईम भेटत नाही. जेव्हा घरापासून लांब असतो तेव्हाच आपल्याला आपल्या घराची माणसांची सर्व किंमत कळते. तरी पण मी बऱ्यापैकी टाईम ॲडजस्ट करून सर्वांना टाईम देण्याचा प्रयत्न करत असते. तर असं आता इथे नेलपेंट लावून झाली, स्वतःसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी पूर्ण झाल्या. म्हटले चला आठवड्याभरासाठी थोडंसं नेलपेंट लावून घेऊ, स्वतःसाठी सुद्धा थोडासा टाईम देऊ. मग ते जरा पायांना रिलॅक्स फील हो ह्यासाठी पाण्यामध्ये पाय ठेवणं किंवा नेलपेंट वगैरे लावणं. आता म्हटले तर थोडीशी चेहऱ्याला आपली मसाजसुद्धा करून घेऊ. माझी नाटकीची कामं आता जरा चेहऱ्याला मसाज करते. तुम्हाला करायची का? मला द्या बडीशेप थोडे, ह्यांच्यामुळे सवय लागते बघ. बडीशेप आखेले नो शेअरिंग. पाकिट काढून पाकिटामध्ये बडीशेप असते, न चुकता खातं. दुपारी मला आरवी काय बोलली माहिती आहे का? ऐकलं का? आरवी बडीशेप खातो ते म्हटले कोणी दिली, ते माझ्या कानामध्ये आले. मला हळूच म्हणती कोणाला सांगू नको, आईने सांगितलंय बडीशेप दिली. कारण असं नॉनव्हेज वगैरे असतं तर नॉनव्हेज आता नाही, पैसे नसून तर नाही आणत ना. सुट्टे पैसे कंट्रोल आहे. 1-2 रुपये सुट्टे असेल तर तरच सांगतात कधीतरी. चेहऱ्याला जरा मसाज करते. म्हटले आरवीला सांग, मी ओरडते आरवीला बडीशेप दिलं, कारण दातामध्ये वगैरे गुतल मध्ये. तर ती मला मग शिकवली, म्हणले बडीशेप कोणी दिली, तर कानात येते म्हणते कोणाला सांगू नको, आईने सांगितले कोणाला सांगू नको. आईने बडीशेप दिली आणि पप्पांना पण सांगायला नको म्हटले अशी. के वजह से सब लोग बहुत परेशान है ना, स्पेशली सासूरी. आणि मी पण खूप वैतागल्यागत झाला. दिवसाचं शेवटचं एंडिंगचं काम म्हटले थोडीशी चेहऱ्याला मसाज करावी. खूप चेहरा डल थकल्यासारखं वाटत होतं, तर त्याच्यासाठी तर इथे मसाज करण्यासाठी घेतलं होतं. थोडंसं रिलॅक्स आणि छान फ्रेश वाटावं, तर त्याच्यासाठी. सासूबाईंना बडीशेप खाण्याची खूप जास्त सवय. मिस्टर त्याच्यावरून नेहमी ओरडतात की सारखे खात जाऊ नको, म्हणून त्या गपचूप खातात. आणि आरवीला सांगितलं होतं पप्पांना आणि मम्मीला कळून देऊ नको, तुला बडीशेप दिलेली. आणि आरवीने तेच कानात येऊन माझ्या सांगितलं की आई म्हणले की पप्पांना आणि मम्मीला सांगू नको, गपचूप खा म्हणून. तर अशी लहान मुलं असतात, पटकन बोलून जातात, त्यामुळे त्यांच्या भरोश्यावर काही नाही. तर असा माझा आजचा गेलेला सुट्टीचा दिवस. फ्रेश झाले, आता चेंज करते आणि झोपते. गरमीने नको झाले. आरवी त्या टाईमचं पाणी आले. आरवी बघते तिथं, तिकडे मम्मा चालली.
काय चाललंय काय माहिती सासूबाईंचं हिंदीमध्ये कन्व्हर्सेशन. काय करते? काय करते? वाऱ्यावर बसली. चल झोपायला नाही यायचं बाबू. चला 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 झोपायला चला. पडशील. कोण आहे तिकडं? पाणी भरतात आहे का? ह्या टायमाचं कोणत्या पाणी आले? चला चला. फायनली झोपण्याच्या तयारीमध्ये लागली आहे. तर एक फोन म्हणजे झोपण्या अगोदर आत्याला करून घेते आणि त्यानंतर झोपते. तर चला बाय, आजचा ब्लॉग इथंच एंड करते. भेटूया पुढच्या नेक्स्ट अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.